Sit straight, focus on your breathing. श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ये मराठीये चा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळुकरी घेणे देणे सुखची परी हो देव या जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे तरी आताची हे आघवे निरमीन माये Slowly open your eyes.
काल वेगवेगळी कर्म जसं गुण कर्म आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्याप्रमाणे त्यांनी ती कर्म केली पाहिजेत असं काल त्याच्यावर डिस्कशन झालं. सत्वचं डॉमिनन्स असलेलं ब्राह्मण आणि क्षत्रिय, रजचं डॉमिनन्स असणारी वैश्य आणि जिथे तम आहे अशी ते शूद्र, असं काल त्याप्रमाणे त्यांची विहित कर्म आणि त्यांची लक्षणं काल आपण पाहिली. आता टुडे he will talk about swadharma, vihita karma, how we should do, and the importance of swadharma. Very important topic. म्हणोनी विहित क्रिया केली, नवे तयाची खूण पळाली, पाळिली जयापासून काली, आकारा भूते जो अविद्येची या चिंधिया, गुंडूनी जीव बाहुलिया, खेळवितसे तिगुणिया अहंकार रज्जू, जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित, झाले आहे दीप जात तेजे जैसे, तया सर्वात्मका ईश्वरा, सर्व कर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा, तोषा लागी म्हणूनी तिये पूजे, रिजलेनी आत्म राजे, वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. म्हणून विहित कर्म केली. That's why if you do the karmas that are prescribed to you, नव्हे तयाची खूण पाळिली, जयापासून का आली आकारी भूते. This is what even the Brahma who created the world has done. Whatever karmas were prescribed for Brahma, he did that. Similarly, we should be doing the karmas that are prescribed to us. How do we know what karmas are prescribed to us? Based on our guna dharma. If you are the person who loves traveling, that is your swadharma. You have to take up the work that involves traveling. If you are the person who likes to serve, then you have to take up the work that involves serving. It is not wrong to serve and it is not wrong to travel. You just have to be that, you need to have that gunas and one knows that. जसा आपले गुण कर्म धर्म असतात तसा आपला स्वभाव असतो, तशी कर्म पाहिजेत. सगळे इंजिनिअरिंग करतात म्हणून इंजिनिअरिंग, सगळे डॉक्टर करतात म्हणून डॉक्टर, नो. जसे गुणकर्म आहेत त्याच्यात आपण श्रेष्ठत्वाला पोचू. सेइंग ब्रह्मानी केलं, मग तुम्ही पण तेच करायला पाहिजे, विहित कर्म. जो अविद्येची, आणि आता काय सुंदर डिस्क्रिप्शन केलंय, जो अविद्याची चिंधिया, गुंडूनी जीवा बाहुलिया, अविद्याच्या चिंधींनी तो जीव बनवलाय. चिंधींनी तो जीव बनवलाय. खेळवितीसे तिगुणिया, आणि ती बाहुली अविद्येच्या चिंधींनी जी बनवली आहे तिला खेळवलं जातं ती गुणांनी.
खेळणं म्हणजे काय? लहान मुलं बघितलेत खेळतं म्हणजे काय? एकाच्या मागे दुसरा तो मग तो बोलतो पकड, पकड, मग तो धावतो. काय काय आहे त्याच्यात काय ऑब्जेक्टिव्ह, बिनिंग काही नसतं. खेळ म्हणजे असंच असतं. तुम्ही लॉजिक लावा. बास्केटबॉल म्हणजे काय एक चेंडू घेऊन इकडे-तिकडे फेकतो तो त्याच्यात टाकतो मग ते खुश होतात. काय अर्थ आहे का त्याला? त्याच्यात पडला की ते खुश होतात. तेच खेळ. It requires skills and everything. I understand that, but you don't get anything out of it. No, it is of course it's a sport. स्पोर्ट म्हणजे खेळ, राइट? सो खेळ, त्रिगुणांचा खेळ, अहंकार रज्जू आणि अ, अ, अहंकार बांधतो रज्जू. हं? जे येणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित आणि त्यांनी आत्मतत्वानी हे बाहेर आणि आत जग भरलंय. झाले आहे दीप जात तेजे जैसे. दीपाचं जसं तेज असतं तसं सगळीकडे सेम असतं. अमेरिकेत वेगळं तेज असतं, इंडियात वेगळं तेज असं नसतं ना. दीपाचं तेज सेम असतं तसं. तया सर्वात्मका ईश्वरा सर्व कुसुमांचा वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. तसं आपण विहित कर्म आहेत ना, त्यांच्या फुलांनी आपण ईश्वराच्या पायावर फुलं टाकायची. आपल्या विहित कर्मांची. हं. म्हणून तिये पूजे रिजलेनी आत्मराजे. आणि मग आपल्या विहित कर्म हे खूप डीप. Whatever he's talking is very deep, but he's saying it so beautifully. Just focus on the principle of it. म्हणून तिये पूजे. So if we do our prescribed duties or karma based on our guna karma, रिझलेनी आत्मराजे, the consciousness, ultimate Ishvara will be pleased. Vairagya siddhi deise pasaya taya, and that person will get detachment. Vairagya siddhi deise pasaya. Vairagya siddhi. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहि च पार्वती. राइट? Vairagya siddhyartham. So siddhyartham means for prasad, right? Fala. So vairagya siddhi deise pasaya taya prasad. जी आता म्हणजे विहित कर्म केली, ईश्वराकडे दिली, की मग वैराग्य देतो तो. जिये वैराग्य देशे, जिये वैराग्य दशे, ईश्वराचे निवेद वशे, हे सर्व ही नावडे जैसे वात होय. प्राणनाथाची याती विरहिणीचे जिणे ही बाधी, तैसे सुख जात बाधी दुःखची लागे. ह्या वैराग्य ज्याच्याकडे येतं, जसा वारा एखादा पारधी आहे जो पकडायला येतो जाळं घेऊन, वारा जसा पकडला नाही जात तसा तो पकडला नाही जात विषयांमध्ये. प्राणनाथाची आदी विरहाणी ते जिणे हे बाधी. प्राणनाथ जी पत्नी असते, जिला आपला पती प्राणनाथ असतो, तिला त्याच्या सेपरेशननी काहीच आवडत नाही. कसं तसं त्याला काहीच दुसरं आवडत नाही विषयांचं. तैसे सुख जात बाधी दुःखची लागे. म्हणजे जर आपलं कोणी खूप प्रेम करतो आपण, तो जवळ नाहीये आणि आपण त्याला म्हटलं हे घे रे खा खा तू, किंवा काय मस्त बागेत फुलं आलेत जा, तर नाही आय एम नॉट इंटरेस्टेड. दॅट इज हाव इट इज. सगळे छान छान काय मर्सिडीज हे ते, आणि नो आय एम नॉट रिअली इंटरेस्टेड इन इट. सो वी हॅव टू अंडरस्टँड हाऊ ही फील्स, राईट? दुःखची लागे सम्यक ज्ञान नुदय जाता, वेदेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे. आणि मग काय होतं, त्याची योग्यता होते सम्यक ज्ञान घेण्याची. सो वैराग्याने काय होतं, विषयांमध्ये इंटरेस्ट नाही राहत.
विषयांमध्ये इंटरेस्ट नाही राहिल्यावर काय होतं, त्याच्या वृत्ती आत वळतात आणि मग त्याला ज्ञानाची योग्यता मिळते. ही बिकम्स एलिजिबल, अधिकारित्व. पण कोणीही मेडिकलचा एक्झाम अभ्यास करू शकतो का? नाही. त्याला एक प्रकारे गुणवत्ता असेल, मग त्याने ती एंट्रन्स एक्झाम दिल्यावर ही बिकम्स एलिजिबल ना. तसंच ह्याच्यासाठी पण एलिजिबिलिटी असते. ह्याच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे? आत्मज्ञान मिळण्यासाठी, गुरु मिळण्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे? विहित कर्म करणं. विहित कर्म केल्यावर वैराग्य मिळतं आणि मग वैराग्य केल्यावर विषयांचा कंटाळा येतो आणि मग देन यू बिकम इंट्रोवर्टेड. Introvert means not talking to other. Introvert means you're just focused on yourself in this context. बोधाची लाये म्हणोनी मोक्ष लाभा लागी, जो व्रते वाहतसे अंगी, तेणे स्वधर्मो आस्था चांगी अनुष्ठावा. आणि ज्याला मग मोक्ष लाभ हवा आहे, तो वेगवेगळी व्रत करतो आणि तो स्वधर्म चांगल्यापणे अनुष्ठान करतो. ही प्रॅक्टिसेस स्वधर्म. द पर्सन हू wants to get freedom. Moksha is a heavy word. So I'll say freedom. Everyone wants freedom. No one wants to listen to others. Why? Because they want to be free. आपण आपल्या घरी का आवडतं आपल्याला राहायला? काय हवं तसं करू शकतो. कोणी बोलायला नको मला काही. राईट? We want freedom. Simple. But this is ultimate freedom. अगा आपुला हा स्वधर्मू. आता स्वधर्माबद्दल. अगा आपुला हा स्वधर्मू, आचरणी जरी विषमू, परी पाहावा तो परिणामो, फळेल जेणे. खूप 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 सुंदर आहे, प्लीज ऐका. अगा आपुला हा स्वधर्म. अरे आपला जो स्वधर्म आहे, आचरणी जरी विषमू, त्याचं प्रॅक्टिस करणं जरी कठीण असेल, परी पाहावा तो परिणामो, फळेल जेणे, पण त्याचं फळ मिळतं प्रॉपर. म्हणून स्वधर्म जरी त्रास असेल तरी करायचा स्वधर्म. जय सुखाला घिया पण पया, निंबची आती धनंजया, ते कडवटपणा तयाचिया, उबगीजे ना. अरे जर बरं नसेल आणि औषध जरी निंब फळ खायचं असेल, ते कडू असेल तरी आपण ते खायला पाहिजे, कारण त्यानेच बरं वाटणार ना. तसं फळण्या एलीकडे, केळी ते पाहता समोडे, ऐसी त्यजली तरी जोडे, तैसे के गोमटे. टेवी स्वधर्म साकडू, देखोनी केला जरी कडू, तो मोक्ष सुरवाडू अंतरला की. हा स्वधर्माचा जो साकड आहे, जे बंधन सारखं वाटेल, पण त्यानेच मोक्ष मिळेल. काम करायला लागतं ना आपल्याला. आपल्या जे विहित कर्म आहे ते काम करायला लागतं ना, म्हणून. आणि आपुली माये, दिस इज ब्युटिफुल. आणि आपुली माये कुब्ज जरी आहे, तरी जिये न ते नोहे, स्नेह कुरे की. अरे आपली आई जरी कुब्ज असेल, तिला प्रॉब्लेम असेल पाठीचा वगैरे, कुब्ज असेल, तरी जिये ते नोहे, स्नेह कुरे की. पण तिचं जे प्रेम आहे ते सरळच असतं. ये रिजिया पराविया, रंबे हुनी बरविया, तिया काय करविया, बाळके तेणे. लिसन टू दी meaning. What he's saying, there might be different ladies so beautiful than Rambha and Apsara, all different models. खूप सुंदर सुंदर असतील बायका, तिया काय करविया, बाळके तेणे. पण तो बाळ असतं त्याला त्याची आईच आवडते. रंभा असू दे, हे असू दे, ते असू दे.
तिथे काय फायदा? ती खूप छान दिसते, काय फायदा? त्याची आईच त्याला जवळ घेणार, त्रास होत असेल त्याला तर, किंवा त्याचे मुके घेणार, त्याचं प्रेम करणार. So it doesn't matter. For him, that is, she is important. अगा पाण्याहुनी बहुवे, तूपी गुण कीर आहे, परी मीना काय होये, असणे तेथे. अरे, पाण्यापेक्षा तुपामध्ये खूप गुण आहेत. पण माशाला त्या तुपाचा काय फायदा? पाण्याचाच फायदा ना. म्हणजे बाकीचे गुण वेगवेगळे खूप चांगले असतील, पण आपला जर गुणधर्म जो असेल, तोच आपल्याला फायद्याचा. दिस इज व्हॉट ही सेइंग. खूप सुंदर बायका आहेत, पण ते बाळ काय बघतं का? बिकॉज व्हॉट ही गेट्स फ्रॉम हर इज व्हॉट ही नीड्स. सुपर्ब दिस इज. आघविया जगाजे विख, ते विख किडिया पियुख, आणि जगा गुळत देख, मरण दयावा. आणि जे काही किडे आहेत ना, ते आपल्याला जे विष असतं त्या किड्यांसाठी ते पियुष आहे, अमृत आहे. ते जगतात त्याच्यावर ते किडे. आणि जगाला जो गुळ गोड वाटतो त्याच्यासाठी ते मरण आहे. सो इट्स नॉट की गुळ सगळ्यासाठी गोड लागतो. नो. म्हणून जे विहित जया जेणे, फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी तेणे, तोची करावी. म्हणून जे विहित आहे जे कर्म, फिटे संसाराचे धरणे, ते जर केलं तर संसाराचं बंधन निघेल. क्रिया कठोर तरी तेणे, तेची करावी. जरी त्रास होत असेल ती क्रिया करायची, ते तेच करा. म्हणजे काय विहित कर्म म्हणजे? फॉर एक्झाम्पल, यू आर मॅरिड and you have wife and you have kids, their responsibilities. Oh my god, I have to bring the groceries, I have to do this, I have to do that. जरी कठोर, it's not कठोर, I'm just using examples, तरी तेच करणे, because that is your responsibility. Anyways you have to do it. Why to cry about it? Then you should not get married if you have problems with these all activities that you have to do. No one asked, no one forced you. And if someone has forced and you have listened, you're biggest fool, isn't it? So it is very straightforward, actually. क्रिया कठोर तरी तेणे, तेची करावी. ये राम पराचारा बरविया, ऐसे होईल टेकलेया, पायांचे चालणे डोईया, केले जैसे. नाही तर काय होईल, दुसऱ्याच जर चांगलं वाटत असेल तर पायांनी डोक्याचं काम केल्यासारखं. म्हणजे what that particular thing has to do, that should do that, not the other way around. या लागी कर्मा पुले, जे जाती स्वभावे असे आले. जाती स्वभावी असेल. जाती म्हणजे नॉट बिकॉज वी आर बॉर्न टू अ सर्टन क्लॅन. नो 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 नो. जाती मीन्स अकॉर्डिंग टू द गुणधर्म. प्लीज. या लागी कर्मा पुले, जे जाती स्वभावे असे आले, ते करी तेणे जितले, कर्मबंधाचे. मग कर्मबंध निघून जातो. आणि स्वधर्मोची पाळावा, परधर्मो तो गाळावा. हा नेमो ही पांडवा, नकी जायची पैगा. स्वधर्म पाळावा, स्वधर्म, यू शुड फॉलो स्वधर्म. परधर्मची गाळावा, यू शुड लेट गो द परधर्म. Paradharma means that which is not natural to you. हा नेमुही पांडवा, नखीजेची पैगा. This is important, Pandava, Arjuna. तरी आत्मा दुष्ट नो हे, तव कर्म करणे का ठाये, आणि करण ते आहे आयासु आधी. आणि आत्मा जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कर्म करणं आहेच. आणि जिथे कर्म करणं आहे तिथे श्रम आहेतच. व्हेरी सिंपल.
As long as you have to do karma, there is efforts. Manavniya, this is awesome. म्हणवनिया भलतीये कर्मी आयासु जरी उपक्रमी तरी काही स्वधर्मी दोषू सांगे. Anyways, any work you do, you have to put efforts. म्हणून भलतिया कर्मी आयासु जरी उपकर्मी. Even if you do any work, it is efforts are there. तरी काही स्वधर्मो दोषू सांगे. Then do what is your sadharma. Anyways, you have to do. Anyways, you have to put efforts. Why not this? अगा उजूवाटा चालवी चालावे तरी पायाची शिणावे ना आडराने धावावे तरी तेची. सरळ वाटे तिथनं चाललं तरी पाय दुखणार, आडवाट्याने चाललं तरी पाय दुखणार. सो द सेम थिंग. पैशिळा का सिदोरिया दाटणे एक धनंजया परिजे वाहता विसावया मिळजे ते घेपे. अरे आपण कुठेतरी जर्नीवर चाललोय आणि शिदोरी घ्यायच्या ऐवजी दगड घेतले आपण, तर ते जडच असणार आहेत आणि मग पुढे जाऊन आपण ते जड जड न्यावं लागणार. त्यापेक्षा शिदोरीत अन्न ठेवलं ते पण जडच आहे, पण ऍटलीस्ट मध्ये जाऊन ते खातं तरी येईल. तर दगड घेऊन काय फायदा. सो बेसिकली एनिवेज यू हॅव टू कॅरी वेट, वाय नॉट कॅरी फूड. सो सिंपल बट सो सो अमेझिंग. एरवी कणा आणि भुसा काढिताही सोसू सरिसा. किती एक्झाम्पल्स येतात, किती अगदी सुंदर शिकवतात. देची रंधन श्वान मासा तेची हवी. सो ही सेइंग एनिवेज जर तांदूळ आपल्याला क्लीन करायचे आहेत आणि पाखडायचे आहेत किंवा भुसा पाखडायचा, तर सेमच त्रास होणार आहे. मग पण त्याच्यातनं तांदूळ जर निघणार असतील तर आपल्याला खायला तरी मिळेल. सो वाय नॉट डू दॅट. दधी जाळाचिया घुसळणा व्यापार सारिकेचे विचक्षणा वाळवे तिळा घाणा गाळणे एक. आणि जर आपण दही घुसळलं तर त्यातनं लोणी येईल. उगीच पाणी कशाला घुसायचं, एफर्ट्स तेवढेच आहेत. किंवा जर वाळू टाकून तुम्ही घाणा चालवला तर काही नाही मिळणार, पण तीळ टाकले तर तेल तरी मिळेल. एनिवेज घाणा चालवायचा आहे तुम्हाला, एनिवेज कर्म करायचे आहेत. Anyways, you have to work hard. Why not work in what something that is according to your swadharma? Cannot be simpler than that. पै नित्य हो मध्ये यावया का सैर सैरा आगी सुवावया फुकिता धूम धनंजया साहणे ती तेची. नित्य होम देयावया. होम करताना आधी तू जेव्हा फुकतोस तेव्हा तुला धूर येतो, म्हणजे धूर येणारच आग येण्याच्या आधी. तर तू यू हॅव टू पुट एफर्ट्स आणि सहन करणार. साहणे तेची परी धर्मपत्नी धांगडी पोसिता जरी एक वोढी तरी का अपरवडी आणावी अंगा. ओके, धर्मपत्नी चा त्रास होतो म्हणून दुसऱ्या बाईकडे जाऊन राहायचं. अरे त्याचा पण त्रासच होणार पुढे मागे. मग काय, व्हॉट इज द पॉइंट. एनिवेज यू हॅव टू बी विथ समवन, देन you are going to get some or the other form of issues or problems. So why not just deal with what is according to dharma, swadharma. That is what he's saying. Because the problem is never outside, right? हागा पाठी लागला घाई मरण न चुकेची पायी तरी समोरला काही आगळे न कीजे. एनिवेज आपल्याला जर लढाईत जायचंय तर मग पाठ कशाला दाखवायची, छाती दाखवायची. कुळस्त्री दांड्याचे घाये परघरी गाली ही जरी साहे तरी स्वपित तरी स्वपती तेवाये
सांडिले की. तैसे आवडते ही करणे, न निपजे शेणल्या विणे. तरी विहित बारे कोणे, बोले भारी. वरी थोडेची अमृत घेता, सर्वस्व वेचो का पंडुसुता. जेणे जोडे जीविता अक्षयत्व. येर काय ह्या मोले वेचुनी, विष पियावे घेऊनी. आत्महत्येसी निमोनी, जाईजे जेणे तैसे जाचू निया इंद्रिये. वेचुनी आयुष्याचे निदिये, साचला पापिया नाहे दुःखा वाचुनी. जे जर आपण स्वधर्म केला तर सुख आहे पुढे. परधर्म केला तर आधी कदाचित थोडं सुख वाटेल, पण नंतर दुःखच आहे. म्हणून करावा स्वधर्मू, जो करिता हिरोनी घे श्रमू. उचित देईल परमू, परमार्थ राजू. म्हणून करावा स्वधर्मू, जो करिता हिरोनी घे श्रमू. म्हणजे आपण श्रम घेऊन करतो ते. उचित देईल परमू, परमार्थ राजू. You'll get the right thing when you do this. या कारणे किरीटी, that's why अर्जुना, स्वधर्माची ये रहाटी. न विसंबिजे संकटी, सिद्ध मंत्र जैसा. Swadharma is the main thing when you're doing the karmas. You should not forget that. It's like forgetting the mantra during the times of calamities. कानाव जैसी उददी, महारोगी दिव्य औषधी. न विसंबिजे तया बुद्धी, स्वकर्मे जेथ. So important. That means the way the boat is important in the ocean to go across, the way the right medicine is important for the disease to go. Similarly, swakarma is important for one to go across. Because his point is, anyways, we have to do the karma. Why not do swakarma? Magayayachi ga kapidhvaja, स्वकर्माची या महापूजा. तोषला ईशू तमराजा झाडा करुणी. मग स्वकर्माची महापूजा केली ना की ईश्वर तोषतो, त्याला तो प्रसाद देतो आणि रज आणि तमंना झाडून टाकतो. शुद्ध सत्वाची या वाटा. का होतं, तम आणि रज त्याने झाडून टाकले ईश्वरानी. मग शुद्ध सत्वाची या वाटा, आणि आपुली उत्कंठा. भवस्वर्गू काळकुटा ऐसे दावी. आणि मग शुद्ध सत्व येतं आणि नंतर उत्कंठा येते, क्युरिओसिटी, एन्थुझियाझम टू नो व्हॉट इज दिस. मग भवस्वर्ग काळकुटा ऐसे दावी. मग हे इथलं जे सुख आहे ना, त्याला थोडा इंटरेस्ट नाही वाटत. जिये वैराग्य येणे बोले, मागा संसिद्धी रूप केले. किंबहुना ते आपुले मेळवी खागे. मग जितिलिया हे भोये, पुरुष सर्वत्र जैसा होये. का जालाही जेला हे, ते आता सांगो. मग जितिलिया हे भोये, पुरुष सर्वत्र जैसे होये. का जालाही जेला हे, ते आता सांगो. आता द पर्सन हु इज फॉलोइंग, जो हा स्वधर्म फॉलो करतोय, तो ह्या संसारात कसा वावरतो हे आपण ऐकूया. म्हणजे ज्यांनी रज आणि तम काढलेत आणि शुद्ध सत्व, तो कसा स्वधर्म पाळून राहतो ते आपण आता बघूया. तरी देहादिक हे संसारे, सर्व ही मांडले से जे गुंफिरे. तेथ नातुडे तो वागुरे, वारा जैसा.
पै परिपाकाची वेळी फळ देठे ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. अगेन ही तो संसारात असून सुद्धा संसारात सापडला जात नाही, जसा वारा सगळीकडे असून सुद्धा कुठे कोंडू नाही शकत. आणि जसं पूर्ण फळ झालं, पिकलं की ते देठाला चिटकून नाही राहत, सहज निघतं. तसं संसारात असला तरी सहज चिटकून नाही राहत, सेपरेट असतो तो. पुत्र वित्त करत्र हे जालिया ही स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. तो माझं माझं आहे असं नाही म्हणत काहीच, माझं माझं असं म्हणत नाही. जे हे असो विषय जाती, बुद्धी पोळली ऐसी मागवती, पाऊले घेऊन एकांती हृदयाचारी गे. त्याची बुद्धी विषयांमध्ये नाही जात आणि पाऊल मी घेते मागे आणि आत हृदयात जाते. म्हणजे बेसिकली हिज प्रत्याहार. ऐसे अंतःकरण बाह्य येता तयाची आण, नमोडी समर्था भेण दासी जैसी, तैसे एक्याची मुठी माझी वडे चित्त किरीटी, करुणी वेधी नेहटी आत्म्याच्या तेव्हा दृष्टादुष्ट स्पृहे, निमणे झालेची आहे आगी दडपलिया धुये, राहिजे जैसे. म्हणून नियमिलिया मानसी, स्पृहा नासोनी जाया पैसी, किंबहुना तो वैसी भूमिका पावे. त्यामुळे त्याचं असं असतं मन, म्हणून त्याच्या मनामध्ये बाकी काय बाहेरच्या गोष्टी विषयांमध्ये काही इंटरेस्टच नसतो त्याला. जसे काय इच्छाच त्याच्या मरून जातात. पै अन्यथा बोधू आगवा, मावळोनी तया पांडवा, बोध मात्रीची जीवा ठावो होय, धरवणी वेचे सरे, तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तव नुपकरे काहीच करू. ऐसे कर्म साम्य दशा, होय तेथ विरेशा, मग श्री गुरु वापैसा भेटेची गा. Beautiful sequence. What he says is, so what happens, he doesn't get interested in the external happiness. Oh, let me get a 55-inch TV. Oh no, let me get me 65 inches. Let me get a surround sound home theater. That would be so nice. Oh, let me get a backyard. Let me get a swimming pool. He doesn't go after one. He doesn't get interest in that. That doesn't mean it's wrong. It's just that he's not interested in that. That's all. So that happens. आणि मग काय होतं, तो मागची जी कर्म असतात त्यामुळे तो ती भोगत असतो, पण तो आता नवीन असं काहीच क्रिएट करत नाही की त्याच्यामध्ये अजून तो गुंतेल. So basically he experiences what he has done because of the past karmas, but he doesn't involve into any new karma that is going to, he will do karma but not any new selfish desire karma. That's why that fruits are not going to bind him, and that state is called karma samya dasha. All the previous is kind of deleted and new he's not creating. Karma samya dasha. At that time, Viresha Arjuna, maga Shri Guru paisa bhetechi ga, then the Guru comes. When there is karma samya dasha, then the Guru comes in your life. भेटेची गा रात्रीची चौपा हरी, वेचलिया वधारी डोळ्यात मारी मेळ जैसा, का येऊनी फळाचा घडू पारुषवी केळीची वाढू, गुरु भेटेनी करी पाडू बुबुत्सु तैसा. मग आलिंगिली पौर्णिमा उणीव सांडी चंद्रमा, तैसे होय विरोत्तमा गुरु कृपा तया. तेव्हा अबोधू मात्र असे तो तव तया कृपा नासे, तेथ रात्री सवे जैसे
अंधारे जाय, मग अंधार जातो आणि बोध ज्ञान मिळतं त्याला. ओके. तैसा अबोधाची कुशी, कर्म करता कार्य गैशी, त्रिपुटी असे ते जैसी गाभिणी मारिली. तैसे अबोध नाशासवे, नाशे क्रिय जात आघवे, ऐसे समूळ संभवे संन्यासू हा. जेव्हा बोध होतो तेव्हा कर्म करता आणि कार्य हे जात. ते काल आपण किती वेळा बोललोय ना, करताच नसेल तर कर्म कुठलं आणि कर्म नसेल तर कार्य कुठलं, बरोबर आहे ना. त्यामुळे कर्म करता आणि कार्य ह्या त्रिपुटींचा नाश होतो बोध सूर्य आल्यावर, आणि त्याला संन्यास म्हणतात. येणे मूळा ज्ञान संन्यासे, दृश्याचा ठाऊ जेथ पुसे, तेथ बुजावे ते पैसे, तोचू आहे. चेईलियावरी पाही, स्वप्नीची यातिये ढोही, आपण याते काही काही काढू जाईजे, तैमी नेणे आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न, झाला ज्ञातृज्ञेय विहीन, चिदाकाश. दिस इज सो डीप. चेलियावरी पाही, स्वप्नीची आतेही डोही, आपण याते काही काढू जाईजे, तैमी नेणे आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न, झाला ज्ञातृज्ञेय विहीन, चिदाकाश. So once he knows, then I was ignorant and I know now, those both things go away. Because the knower who wants to know itself is not there. म्हणून ते मी नेणे आता जाणेन, ते मी नेणे, that I don't know, आता जाणेन, and I'm going to know, हे सरले तया दुःस्वप्न. It is like how we do, yeah, I really want to know God. I really want to know myself. That I want to know and I did not know, that goes away. How? Like a dukh swapna. Like in the dream, you want to know something and you feel you don't know, but when you wake up, that thing that did not know and wanted to know, both are gone, because it was a figment of your imagination. Right? In that sense. Zala Jnatru Jneya Vihina. Zala Jnatru Jneya. Jneya is object of knowledge. Jnatru is the knower. Zala, he became Jnatru Jneya Vihina. Knower and object to be known. He became devoid of that. Chidakasha, and all remains is consciousness. मुखाभासे सियारिसा, परवता नेलिया विरेशा, पाहते पणे विण जैसा, पाहता ठाके. आरसा आणलाय आणि आपण बघतोय, आणि आरसा नेला तर बघणं जातं आणि जाणणं जातं, पण आपण राहतो. In that way, the mirror is there and we are watching. When someone takes away the mirror, then the watching and knowing is gone, but we remain in that sense. परवता नेलिया विरेशा, पाहते पणे विण जैसा, पाहता ठाके. तैसे नेणणे जे गेले, तेणे जाणणे ही नेले. मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. तैसे नेणणे जे गेले, that way not knowing is gone. तेणे जाणणे ही नेले, with that knowing is also gone. मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची.
then the one that never moves, who doesn't act, that all consciousness remains. Chinmatrachi तेथ स्वभावे धनंजया नाही कोणाची क्रिया म्हणून प्रवादू तया नैष्कर्म्यू ऐसा. That's why his own nature, who's in the chinmaya, that chit akasha, that consciousness, his swabhav is what? Naishkarmya, no action, no karma. ते आपुले आपण पे असे तेची हो निहार पे तरंगू का वायू लोपे समुद्र जैसा. समुद्रावर जे तरंग येतात ते वायूमुळे असो. वायू जर थांबला तर समुद्र तसा तसा राहतो. तसं तैसे न होणे निपजे ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे सर्व सिद्धांत सहजे परमहेची. देऊळाची कामा कळसू उपरम गंगेसी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. तैसे आपुले नेणणे फेडी जे का जाणणे तेही गुण असणे ऐसी जे दशा. देऊळ सुंदर पण देवळाचं अल्टिमेट काय आहे? कळस. तर गंगा सुंदर पण गंगेचा अल्टिमेट काय आहे? टू गेट इन टू दी ओशन. सुवर्ण सुंदर, सोनं सुंदर, पण ते 16वी कला त्याची म्हणजे रिफाइनमेंट ऑफ द 16th लेवल is the best. In that way, they apule nenane, that you're not knowing, fedi ze ka janane, not knowing is taken over by knowing. Tehi gyunachane, but even the knowing dissolves. I see ti dasha. That is the state. He's talking about samadhi, pure. There's no impure samadhi, but he's talking about the highest. ऐसी ते दशा, ऐशी जे दशा, तिये परते काही निपजणे आन नाही म्हणून म्हणिपे पाहे पाही परमसिद्धी ते. This is the greatest thing that one can get, and that's why it is called Paramasiddhi. परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपा लब्धी काळे पावे. And this is Atma Siddhi, and that is ती भाग्याने मिळते. हे भाग्यनिधी हे अर्जुना. आणि कशाने मिळते? श्री गुरु कृपा लब्धी. बाय गुरु कृपा you get it. काळी पावे, in time. In this whole class today, he just opened up the whole sequence. उदय जातीच दिन करू प्रकाशूची आते अंधारू की दीप संगे कापरू दीपूची होय. तया लवणाची कणिका मिळत खेवा खेवो उदका उदकची हो निदेखा ठाके जेवी का निधृतीचे विलिया स्वप्नेसी निदवाया जाऊनी आपण पया मिळे जैसा. तैसा जय कोणसी देवे गुरु वाक्य श्रवणची सवे द्वैत गिळोनी विसंवे आपण या वृत्ती. Once the sun comes, that darkness itself becomes disappeared, and that is the whole thing is light, you know. And if you put the camphor on the deepa, it becomes flame. So if you are in the dream and you wake up, the dream gets resolved in the waking state. In that way, Guru Vakya Shravanachi Save, when you listen to the Guru's words, Dvaita Gironi Visamve Apanaya Vritti, the duality dissolves and that one Vritti remains, that I am. तयासी मग करणे करणे हे बोल जैलची कवणे आकाशा येणे जाणे आहे काही. मग तो काय मी करतो मी असं करतो तसं करतो असं नाही करत का? आकाश काय येणं जाणं आहे का? स्पेस हॅज हिअर स्पेस इज नाव गोइंग टू अराइव्ह, स्पेस इज गोइंग टू डिपार्ट. नो, स्पेस इज देअर.
Space doesn't move anywhere. Space doesn't come and go. It's like that. म्हणोनी तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही, परी ऐसी जरी हे काही नवे जया. काना वचनाची ये भेटी, सारिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवणू एकी जो. एरवी स्वकर्माचे निबंधी, काम्य निषिद्धाची या इंधनी, रजतमे कीर दोन्ही जाळिले आधी. त्याने स्वकर्माच्या अग्नीनी, काम्य आणि निषिद्धाच्या फ्युअलनी, इंधनाने रज आणि तम जाळलं दोन्ही. पुत्र वित्त परलोकू, ययाती हिचा अभिलाखू, धरी होय पाईकू हेई झाले. इंद्रिये सैरा पदार्थी, रिगता विटाळली होती, प्रिये प्रत्याहारार्थी नाणिली कीर. आणि स्वधर्माचे फळ ईश्वर अर्पुनी सकळ, होनी धेले अढळ वैराग्य पद. म्हणजे असं स्वधर्माचं कर्म करून आणि स्वधर्माचं कर्म करून जे फळ मिळेल ते ईश्वराला अर्पण करून वैराग्य पद प्राप्त झालं. ऐसे आत्मसाक्षात्कारी, लाभे ज्ञानाची उजरी, ते सामुग्री कीरपुरी मेळविली आणि तेची समयी. आणि हे केलं की तेची समयी सद्गुरु भेटले पाही, तेवीची तीही काही वाचीचे ना. आणि मग सद्गुरु भेटतात जेव्हा आपण हे सगळं असं झालेलं असतं स्टेट. परिवोखद घेत खेवा खेवो, काय लाभे आपुला ठावो, का उदय जताची दिवो मध्याना होय. परिवोखद घेता खेवो, काय लाभे आपुला ठावो, काय उदय जातीची दिवो मध्यान्ह. उदयाला येतात सूर्य का डायरेक्ट दुपार होते का? नाही, स्लोली इट हॅपन्स. औषध घेतलं की लगेच बरं वाटतं? नाही, स्लोली गुण येतो. सुक्षेत्री आणि बोलटे, बीजही पेरिले गोमटे, तरी आलोट फळ भेटे, परी वेळ की गा. चांगली जमीन आहे, त्याला पाणी पण घातलं, बी पण चांगलंय, पण वेळ लागतो ते फळ यायला. जोडला मार्गू प्रांजळू, मीनला सुसंगाची मेळू, तरी पाविजे वाचनी वेळू लागेची की. वा, सगळं तुम्ही व्यवस्थित करताय, मार्ग प्रांजळू, सगळं तुम्ही चांगलं सुसंगाच्या मेळू आहे तुमच्याकडे, मार्ग चांगला जाताय, चांगलं कंपनी ठेवताय, स्वधर्माचं कर्म करताय, तरी पाविजे वाचनी वेळू लागेची की. पण वेळ लागतो. साईबाबा नेहमी म्हणतात ना, श्रद्धावान लभते ज्ञानम, पण सबुरी इज द नेक्स्ट वर्ड. हॅव टू वेट, विल कम. These great saints, they just speak of 1 or 2 words. तैसा वैराग्य लाभू झाला, वरी सद्गुरु ही भेटला, जीवी अंकुरू फुटला विवेकाचा. Vairagya has come, detachment. Then Sadguru also we meet, and he puts the seeds and it sprouts. The discrimination sprouts in him. तेणे ब्रह्म एकाथी, येर आघवीची भ्रांती, हेही कीर प्रतीती गाढ केली, परी तेची जे परब्रह्म, सर्वात्मक सर्वोत्तम, मोक्षचेही काम सरे जेथ, जया तिन्ही अवस्था पोटी, जिरवी जे का किरीटी, जया ज्ञानासी मीठी, देजे वस्तू. हे जे 3 आहेत स्टेट्स, वेकफुलनेस, ड्रीम, डीप स्लीप, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, हे 3 स्टेट ज्याच्यात मिळतात, ज्याच्यात अविद्या आणि ज्ञानही विरलं जातं, ती वस्तू आहे आत्मवस्तू. ती देजे वस्तू, ऐक्याचे एकपण सरे. खूप छान आहे. ऐक्याचे एकपण सरे, जेथ आनंद करणू ही विरे,
काही चीन उरे, काहीची न उरोनी उरे, जे काही गा, एक्याचे एकपण सरे. That aloneness also is gone. Anand kanu hi vire, and also the feeling of happiness is dissolved. Kahich na uroni ure, there is nothing left, absolute nothing. Je kahi ga, that actually is that. That's why in Buddhism it's called nothingness. ते ब्रह्मी ऐक्यपणे, ब्रह्माची होऊनी असणे, ते क्रमेची करून तेणे, पाविजे पै. त्यामुळे हे ब्रह्मीचे ऐक्यपण आहे ना, ते ब्रह्मच होतं. म्हणजे बेसिकली यू बिकम दॅट, यू आर दॅट, बिकमिंग अँड गोइंग अँड. But how it happens, that sequence I'll mention. It happens in sequence. You first get a glimpse and then you establish in it. He's saying, I'll tell you the sequence. Wait. He says, भुकेलिया पासी वोगारिले षड्रसी, तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी. खूप भुकेलेला माणूस आणि त्याला 6 रसांचं जेवण दिलंय. प्रत्येक घासाने हळूहळू त्याला तृप्ती मिळते. एका घासात तृप्ती नाही मिळत, प्रत्येक घासात तृप्ती मिळते, वाढत जाते. तैसा वैराग्याचा ओलावा, विचाराचा तो दिवा, अंबुतीता आत्मठेवा, काढीची तो. वैराग्याचा ओलावा, विचाराचा तो दिवा, अंबुतीता आत्मठेवा, काढीची तो. तरी भोगिजे आत्मरिद्धी, येवडी योग्यतेची सिद्धी, जयाच्या अंगी निरवधी, लेणे झाली. हे भोगतो तो आत्मरिद्धी. इट इज लाईक अन ऑर्नामेंट फॉर हिम हू हॅज ऑल फॉलोड ऑल दिस थिंग. आणि गुरुनी मग कृपा दिली आणि मग आत्म रिद्धी सिद्धी, आत्माची जे ज्ञान आहे, दॅट बिकम्स लाईक अन ऑर्नामेंट. तो जेणे क्रमे ब्रह्म, होणे करी गा सुगम, तया क्रमाचे आता वर्म, ऐक सांगो. आता हा सिक्वेन्स कसा तो, how he gets a glimpse and how he establishes in that sequence, how he becomes that complete Brahma, that I will now tell you. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnameva Vashishyate. Om Shanti Shanti Shanti. Harihi Om Shri Gurubhyo Namaha. Harihi Om. Slowly open your eyes. Hari Om.